नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अंबप ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम यशस्वी। ग्रामपंचायत अंबप यांच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नागरिकांनी मूर्ती नैसर्गिक जलस्रोताऐवजी ग्रामपंचायतीच्या कृत्रिम कुंडामध्ये विसर्जित केल्या। निर्माल्य संकलनाची स्वतंत्र सोय करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मितीची योजना आखण्यात आली आहे। या उपक्रमात तरुण मंडळे, महिला बचत गट, शाळा व सामाजिक संस्थांचा सहभाग होता। सरपंच दीप्ती माने, उपसरपंच आशिफ मुल्ला यांनी नागरिकांचं कौतुक केलं। गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनीही ग्रामपंचायतीच्या कार्याचे अभिनंदन केले। अंबप गावाने पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा आदर्श निर्माण करत इतर गावांसाठी प्रेरणादायी पाऊल टाकलं आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी किशोर जासूद। मध्ये आपल्या हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत अंबप या ठिकाणी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी या गावच्या आदरणीय सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्यासोबत या गावचे ग्रामस्थ आणि आमचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। विसर्जनाच्या दिवशी आपण सर्व गावातील मूर्ती एकत्रित करतो आणि त्यांचं पर्यावरणपूरक असं विसर्जन केलं जातं। मध्ये आपण सार्वजनिक ठिकाणी असे कृत्रिम कुंड किंवा काहिली ठेवून त्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं। तसेच त्या गणपतीच्या मूर्तीसोबत येणारं निर्माल्य सुद्धा आपण संकलित करत असतो आणि त्याचं आपल्या ग्रामपंचायतच्या घनकचरा प्रकल्प जो असेल त्या ठिकाणी नाडेपमध्ये त्याचं संकलन करून त्याची खत निर्मिती केली जाते। हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल आदरणीय सरपंच मॅडम, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व जनता आणि या उपक्रमामध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचं अभिनंदन करते आणि आभार मानते। धन्यवाद। सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।